अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। आमची जमीन आमचा प्राण अशी गर्जना करत शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या आराखड्याविरोधात कागल तालुक्यातील शेतकरी आता आक्रमक झाले आहेत। बोरोडे येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी सभेमध्ये हजारो शेतकऱ्यांनी एकत्र येत शासनाच्या धोरणांचा जाहीर निषेध केला आहे। या महामार्ग तीर्थक्षेत्री जोडण्यासाठी आहे की शेतकऱ्यांचे संसार मोडण्यासाठी, असा संतप्त सवाल या सभेमध्ये उपस्थित करण्यात आला असून या प्रकल्पाच्या नव्या आखणीमुळे कागलमधील सुपीक शेतीवर नांगर फिरवला जाणार असल्याची भीती व्यक्त होत आहे। प्रशासनाने शक्तीपीठ महामार्गाचा जुना मार्ग बदलून आता ते बोरवडे, उंदरवाडी, तुरंबे, मालवे आणि सरवडे या अत्यंत सुपीक आणि बागायती पट्ट्यातून येण्याचे प्रस्तावित केले आहे। याच निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। गेल्या काही वर्षात मोठ्या कष्टाने आणि जिद्दीने या भागातील जमीन ओलिताखाली आली आहे, जिथे आता हिरवीगार पिके डोलत आहेत। तिथूनच महामार्ग नेण्याचा घाट घालून प्रशासन शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। सभेत बोलताना शेतकरी नेत्यांनी प्रशासनावर सळकून टीका केली। विकास हा माणसांच्या हितासाठी असावा, मात्र येथे विकासाच्या नावाखाली अन्नदात्यालाच देशोधडीला लावण्याचं काम सुरू आहे, अशी भावना व्यक्त झाली। आमची जमीन ही केवळ माती नाही, तर ती आमची आई आहे। नुकते शेतात पाणी आले असून शेती बहरली आहे। अशा वेळी महामार्ग आणणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं आहे, अशा शब्दामध्ये उपस्थित प्रतिनिधींनी आपला रोष व्यक्त केला। बोरवडे येथील या सभेला परिसरातील 5-6 गावातील अबालवृद्धांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सभेने आता शक्तीपीठ विरोधी लढ्याला व्यापक स्वरूप दिले आहे। येणाऱ्या काळात हा लढा अधिक तीव्र करण्यात येणार असून प्रशासनाने आपला निर्णय न बदलल्यास थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। या जनक्षोभामुळे आता शासन आणि प्रशासन या प्रकरणाची कायम दखल घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।